काय रे, काय झालं? स्टेफनी आणि बॅटरी कुठे आहे? स्टेफनीचा वाढदिवस आहे ना, म्हणून ते दोघं गेले त्याची तयारी करायला. पण बर्थडे तर उद्या आहे ना, मग आज कसली पार्टी? का आजपासून केलं तर काय प्रॉब्लेम आहे? आज रात्रीपासून बर्थडे सेलिब्रेट करायचंय आणि छकुला आणि मांजा पण येत आहेत. काय झालं? शाळांनो, तुम्हाला ना मी आधीच सांगून ठेवते, तो इथे आल्यावर तुम्ही त्याची माफी मागायची. का? कारण तुम्ही डाऊट घेतला त्याच्यावर आणि तुमच्यामुळे मी पण घेतला. त्यात मगाशी तुम्ही त्याला एवढं बोललात पण त्याची काहीच चूक नसताना. तो नेहमी आपल्या मदतीसाठी येतो, तरी आपण साधं त्याला समजून पण घेतलं नाही. अगं पण शिवा, आपल्याला एक शब्द बोलायचा नाही, सॉरी म्हणायचा आणि विषय संपला. मी म्हणणार आहे सॉरी, पण असं साधं नाही. मग इथे या. बापरे, एवढं करायचे? हो, ठीक आहे, आम्ही हे तुझ्यासाठी करू. अरे वा, आता कसं माझं ऐकलात? चला चला, कामाला लागा, खूप काम आहे आपल्याकडे. चला चला. ए, उठ. हे काय भाई? सॉरी. बापरे, आपण चुकीच्या ठिकाणी आलो खरं? नाही, बरोबर ठिकाणीच आलोय. काय? तुला काहीच झालेलं नाहीये. मग तो बॅटरी फोनवरती म्हटला, आम्ही इतके पळत पळत आलो, इथे फाटलं की याची वेळ झाली होती. कुठे बॅटरी? बॅटरी कुठे? आशू, सॉरी, आम्ही गैरसमज करून तुझ्यावर आरोप केला आणि सगळ्यांसमोर तुला चुकीचं बोललो. जमलं तर माफ कर. आशुबाई, खरंच सॉरी. या बापरे, मला नको तुमचं सॉरी. माझं पहिल्यापासून हेच म्हणणं होतं की मी काहीच केलं नाहीये. आणि शिवा, तू तरी यार, तू तरी विश्वास ठेवायला हवास माझ्यावर. मला थोडं वाईट वाटलं मग अशी. मी का करेन असं वस्तीतल्या लोकांसोबत? सॉरी, खरंच मनापासून सॉरी. खामोश. सॉरी म्हणायची गरज नाही. इथे सगळे सॉरी 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 लिहिलेत ना, मग सॉरी म्हणू नकोस. काय आज चक्क मला भेटायला बोलवलंस? आज काही स्पेशल आहे?
तुझी तब्येत तर ठीक आहे ना? हो, तब्येत ठीक आहे माझी. मला तुला काहीतरी सांगायचं होतं म्हणून बोलावलं. बोल ना. चंदन, तू नेहमी म्हणतोस की तुला माझ्याशी लग्न करायचंय, प्रेम आहे वगैरे, पण मला असं वाटत नाही कधीच. काय हे काय मध्येच? हे बघ, आज तू मला तुझ्या काकांकडे घेऊन गेलास. आपण ते फालतू नाटक केलं, मी चहा केला तुझ्यासाठी, भजी केली, आणि इतकं सगळं केल्यानंतरही मला हेच माहिती नाहीये की तू तुझ्या घरी कधी सांगणार आहेस. आणि मी असं आयुष्यभर नाही थांबू शकत. बस झाला आता. अगं दिव्या, असं नाहीये. यू नो आय लव्ह यू, राईट? आणि मी माझ्या आईबाबांना आपल्याबद्दल सांगणारच आहे. त्यामुळेच आज मी तुला काकांना पण भेटवायला घेऊन गेलो होतो ना. त्यामागचं कारणही तुला सांगितलं मी. चंदन, तुझं माझ्यावर प्रेम आहे, तू माझ्याशिवाय जगू शकत नाही, अमुक तमुक, हे सगळी वाक्य ना ऐकून ऐकून कंटाळली मी. अगं दिव्या, मग मोठ्याने बोलू नकोस. दिव्या, मग आता तूच सांग की मी काय करायला पाहिजे. हे बघ, माझ्याच्यानं जेवढं होतंय तेवढं मी करतोच आहे ना. मला नाही माहिती चंदन काय करायला पाहिजे ते, पण मला ही अशी नाटकं आयुष्यभर नाही करायची. मी एक निर्णय घेतलाय. यापुढे तू मला कॉल्स करणं बंद कर आणि घरी यायच्या धमक्याही देऊ नकोस. दिव्या प्लीज ऐक मला. दिव्या, तुला माहितीये मी तुझ्याशिवाय नाही राहू शकत. दिव्या, तुला राणीसारखं ठेवीन, तुझी शपथ. प्लीज ऐक माझं. मी तुला शेवटचं सांगतेय चंदन, मला यापुढे कॉल्स करू नकोस. दिव्या, हे बघ, तू असा तडकाफडकी निर्णय घेऊ नकोस. आपण काहीतरी मार्ग काढू नयेत ना. सॉरी चंदन. दिव्या, दिव्या प्लीज. Sorry, दिव्या, दिव्या, दिव्या. हे काय रे, तू आम्हाला एवढ्या घाईघाईत बोलवलंस, आम्ही घाईघाईत आलो. फोनवरती म्हणला शिवाला काहीतरी झालंय. शिवाला तर काहीच झालं नाही. सॉरी. अरे आम्ही तुम्हाला बोलवलं कारण स्टेफनीचा बर्थडे आहे ना. हा. ए भाई, भावा, हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे स्टेफनी. थँक्यू. अरे पण माझा बर्थडे आज नाही, उद्या आहे. अरे म्हणजे 12 वाजता आता सेलिब्रेट करायचंय. तुम्ही दोघं पण थांबा, आपण छान पार्टी करू. काय आम्ही हा, मस्त पार्टी करू ना. का काही प्रॉब्लेम आहे? आशू, नीट विचार कर आणि मग काही ते उत्तर दे. काय? अच्छा, आईने लवकर बोलवलंय का? नाही, तसं काही नाही. तसं काही नाही. मग मॅटर सॉल्व. तुम्ही थांबा, आपण छान पार्टी करू. काय मस्त नाचू, गाऊ, मज्जा करू. काय रे, काय झालं? काही प्रॉब्लेम नाही ना? नाही, पण मग पण काय नाही. तू बोलला तुझ्या पार्टीला यायचं तेव्हा मी आले की नाही. मग आता तू पण आमच्या पार्टीला थांब. आमची पार्टी बघ कशी असते. ठीक आहे, चालेल. हा, आपण कमाल पार्टी करू. हा, आशू, काय? आता थोड्या वेळापूर्वी मी तुला काहीतरी समजावलं होतं. म्हणजे मी म्हंटल की आपण थांबूया. तू आपण का बोललास? तुझ्या पुरती बोल ना. मला का थांबवतोय? मला का लटकवतोयस तू? तुला जायचंय मग? असं बोललो मी असं? नाही जायचंय ना? इमोशनल ढाचे देऊ नको. एक मिनिट थांबायचंय ना, मग थांब ना. मला तुझ्यामुळे थांबावं लागतं. तेच म्हंटल की नाही, मग थांब. माझं झालं तुमचं? हा.
आता आम्ही जाऊन जरा तयारी करून येतो काय रे. हा हा हे सगळे कशाला रे? ए स्टेफनी तू थांब, आम्ही जातो. हा चल रे. ए यार मी एकटा काय करू इथं. अरे बाबा तुझा बर्थडे आहे ना, तू कशाला करशील का? आपण जाऊया चला. ए 12 वाजायला अजून वेळ आहे त्यामुळे तो काम करू शकतो कळलं का. चल रे स्टेफनी चल. ए जाताच तर वेफर्सचं बघत आवड. वेफर्स खायचे काय करायचं समजत नाही यार. हे बघ डिप्पन, आपण शिवाला काही सांगू शकत नसलो तरी आपल्याला सगळं खरं माहिती आहे रे. आशू आणि दिव्याताईचं लग्न ठरलंय ते, आणि आपल्याला हेही माहिती आहे की शिवाचं आशूवर प्रेम आहे ते. हे बघ काही करून दोघांना लांब करावं लागणार, नाहीतर खूप मोठा लोचा होईल रे. हे बघ शिवा आणि आशू या दोघांना दूर करावंच लागेल. हा यार पण कसं करायचं? तो आशू आज बर्थडे म्हणून रात्रभर इकडेच थांबणार आहे. हो रे. ते दोघं रात्री एकमेकांच्या जवळ आले तर? नाही या भाई. आयडिया. हे आपण ते कोल्ड ड्रिंक्स आणले त्यात थोडी दारू टाकून त्या दोघांना पाजली तर? हा म्हणजे दारूच्या नशेत आशू सगळं शिवाला सांगे. हा आणि दिव्याचं आणि त्याचं लग्न ठरलं हे पण सांगे. हा आणि तो शिवासोबत डबल गेम करतो हे पण सांगे. हा यस. हा भारी भारी आयडिया, चांगला प्लॅन आहे हा. ए नाही 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 भाई, हे सगळं खरं ऐकून शिवाला धक्का बसला तर? नको, हा प्लॅन नको. हे बघ डिप्पन, शिवाला कधी ना कधीतरी धक्का बसणारच होता, तो आज बसेल. पण आपल्याला काही करून त्यांना लांब करावं लागेल, कारण जर त्यांच्या जवळीक वाढली तर शिवा ते नाही सहन करू शकत रे. हा मग ठीक आहे, आपण जो प्लान केला तो आपण डन करू. हो. हाँ तो तय रहा, आज रात को दूध का दूध, काय आलं, दारू का दारू और पानी का पानी हो जाएगा. आणि आज चकुल्याची सगळी सच्चाई शिवाला कळणार. चल पटपट चल. ए अरे याच्यात काय एवढं चढ. अरे यात कोल्ड ड्रिंक आहे आणि ते मोठ्यावाले ड्रिंक पण आहे. हा चल. ए हे आपल्याला पाहिजे तसं होईल ना, नाही तर ते शिवा मारून मारून बारीक करेल मला. अरे होईल रे, तू कशाला टेन्शन घेतो, मी आहे ना, मी आहे. चल त्याचं टेन्शन आहे. चल पटपट चल चल. आपण काय करतोय, बर्थडे करायचा होता ना, मग हे काय करताय? अरे बाबा तो पण करायचाच आहे, पण 12 वाजायला ना अजून अर्धा तास आहे. तोपर्यंत आम्ही ठरवले गेम खेळू. गेम? अरे यार इतकं एकतर आधीच बोर होतंय, आता गेम. अरे बोर होतंय ना, मग गेम खेळूया की. तुला त्याने ना फ्रेश वाटेल. कुठले गेम खेळायचे? ट्रूथ आणि डेअर. आपण ही पकड फिरवणार. या पकडीचं तोंड ज्याच्या दिशेने येईल त्याने ठरवायचं ट्रूथ निवडायचे की डेअर निवडायचे. आणि या पकडीच्या दुसऱ्या टोकाला बसलेला ठरवेल की काय करायला सांगायचं किंवा काय विचारायचं ते. बर. ए भाई भाई एक नंबर गेम आहे. आशू मी प्रो यात, चल दे मी फिरवतो. ए लहान आहेस का रे तू? आमच्या एरियात आलाय मग मी फिरवणार, मी, कळलं का? एरियाचं लोड घेऊ नको तू. बाजारात यायचं होतं का पहिलं? आशू आशू आता मी प्रश्न विचारणार. विचार. आशू मला सांग, तुझा प्रेमावर भरोसा आहे का? आणि असल्यावर तू कुणाच्या तरी प्रेमात पडला असशीलच ना?
तू रात्री कसले प्रश्न विचारतोयस यार? काय रे लाजतोय? म्हणजे ती इथंच कुठेतरी आहे की काय? हा ते काय डोक्यावर पडलंस काय? काही काही प्रश्न विचारतो, तुला कळतं का? त्याला सांगायचं नसेल तर तो काय सांगेल? चिल आहे, माझा प्रेमावर भरोसा आहे. झालं समाधान? ए नाही हा नाही आशू, मी तुला अजून एक प्रश्न विचारलाय, त्याचं पण उत्तर द्यायचं. हा अरे पण एका वेळी एकच प्रश्न अलाउड आहे ना? बरोबर बोलतोय. एका वेळेस एकच प्रश्न अलाउड आहे. ए आता बसा, आता मी फिरवणार. आता सांग, आता काय पाहिजे तुला? सांग काय पाहिजे? मला पाहिजे डेअर. ए डेअर म्हणजे काय माहिती आहे ना? अरे हो का मग? अरे माहितीये म्हणून तर बोललो ना डेअर. हो का? आता काम कर, मागील डान्स कर. डेंजर ना, डेंजर ना. चंदनला लांब करून मी बरोबर केलं ना? हो, मला नाही करायची इथे नाटकं. एका परक्या माणसाच्या घरी जाऊन भजी तळणं, तो सांगेल तसं करणं नाही. आणि तसंही आता आशू बरोबर सगळं व्यवस्थित चाललंय, तर उगाच दोन दगडांवर पाय नको. चंदनचा फोन. चंदन, तुला किती वेळा सांगितलं मला फोन नको करू. कधीतरी ऐकत जा यार माझं. दिव्या, तू असं कसं करू शकतेस यार? तुला माहिती आहे माझं तुझ्यावर किती प्रेम आहे, आणि आज एक दिवस तुला वाटलं म्हणून सगळं संपलं? प्लीज डोंट डू दिस यार. अरे एक दिवस, फक्त एका दिवसाची गोष्ट आहे का ही चंदन? गेले कित्येक दिवस मी तुला सांगतेय, पण तुला हे लक्षातच येत नाहीये. आणि आज तू ते फालतू नाटक करायला मला घेऊन गेलास. तुला काहीच कसं वाटलं नाही यार? दिव्या, मी तुला सांगितलं होतं की ती प्रॉपर्टी आपल्याच नावाने होणार आहे. तुला काय गरज आहे त्यांच्या प्रॉपर्टीची? तू स्वतः श्रीमंत आहेस ना? आणि मी तुला मागे पण सांगितलं होतं माझ्या घरी काय चालू आहे. मला फोन नको करूस, मला हे सहन नाही होते चंदन. नाही होते सहन? नाही होते सहन? ठीक, एक काम करतो, मी येत जाईन तुझ्या घरी. चालेल मग? बोल. चंदन, तू हे काय बोलतोयस? तुला वेळ लागलाय का चंदन? हे बघ, प्लीज असलं काहीही करू नकोस. तू बोलतो ना तुझं माझ्यावर प्रेम आहे, तू हे सगळं करून मला त्रास देतोयस हे लक्षात घे. आणि तू हे सिद्ध करतोयस की तुझं माझ्यावर प्रेम नाहीये. दिव्या, अगं मग मी काय करू ज्याने तुझा माझ्यावर विश्वास बसेल? तूच सांग मला. हे बघ, तू समजतीयस तसं काहीच नाहीये, पण मला काय म्हणायचंय हे तुला कळतच नाहीये. मग मी काय करू? अरे तुला कळत नाहीये मी काय म्हणायचा प्रयत्न करतेय ते. चंदन, प्लीज प्लीज जरा समजून घे ना यार मला. माझी काय अवस्था होत असेल हे सगळं सावरता सावरता. तू म्हणतोस ना तुझं प्रेम आहे माझ्यावर, मग मला त्रास झालेला तुला आवडणार आहे का? नाही ना, मलाही नाही आवडत आहे अरे हे. पण माझ्याकडे दुसरा पर्याय नाहीये आता. हे बघ, यापुढे तू मला कॉल नको करूस. आपल्यात जे काही होतं हे वर्कआउट नाही होणार आहे, हे शक्य नाहीये.
तू प्लीज ही गोष्ट लक्षात घे आणि सॉरी सॉरी आणि बाय. दिव्या दिव्या मी काय म्हणतो ऐक दिव्या. ठीक आहे दिव्या, तू आज मला समजावलंस, पण एक दिवस माझं तुझ्यावर किती प्रेम आहे आणि तू माझ्यासाठी किती महत्वाची आहेस हे मी तुला दाखवून देईन.